तर नमस्कार मंडळी, आज आहे 11 मार्च आणि आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही. काही वेगळा केलेला आहे मी. आज मी म्हणजे साय जमा करत असते. म्हणजे एक लिटर दूध असते गाईचं, तर त्याची साय जमा करत असते मी. तर महिन्यातून एवढं तूप निघते, म्हणजे अर्धा किलो तूप निघालेलं होतं. बघू शकता ही साय मी फिरवून घेतली मिक्सरला आणि खूप म्हणजे पटकनच तूप निघालेलं होतं, खूप छान. आणि त्याच्या आधी मी मस्त असा चहा करून घेतला पहिले, मस्तपैकी कडक कडक पूर्ण दुधाचा, म्हणजे पूर्ण म्हणजे 2-2.5 कप दूध होतं, त्याचा मी चहा करून घेतला. आणि त्याच्यानंतर बघू शकता एवढं मी लोणी काढून घेतलेलं आहे. ते 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि माहिती आहे तुम्हाला की तुम्हाला तर माहितीच असेल, तर हे दुधाचे भांडे किती निघतात लोणी काढायचं असलं तर ते मी पाणी तापायला ठेवून दिलेलं होतं थोडंसं. म्हणजे ते गरम पाण्यानेच धुवावे लागतात ते भांडे, कारण की चिकट असतात म्हणून, तुपाचे भांडे असतात म्हणून. हे बघू शकता किती सारे भांडे निघालेले आहेत. आणि एवढे सारे मी म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले तूप होईस्तवर. आणि माझ्याच्याने चूक झाली, ते तूप थोडं जास्तच होऊन गेलं आणि थोडं करपून पण गेलं. तर काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम आपलं चांगलंच होणार आहे. तर त्याच्यात केसावाली बाई पण आली होती केसावर भांडे द्यायसाठी. तर बघू शकता मी हे टोपलं घेतलेलं आहे. खूप आग्रह केला, मला तर काही घ्यायचंच नव्हतं तसं. तर मी पापड वगैरे बनवत असते, म्हणजे ऑर्डर घेत असते, तुम्हाला माहिती आहे. तर म्हटलं चला हे तरी आपल्या कामात येईल. आणि बर्फ कशासाठी ठेवलेला आहे, हे ते स्वच्छ मी काल धुवून घेतले होते. आणि बर्फ बघू शकता कशासाठी ठेवलेला आहे ते. तर मी आता रात्रीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणारच आहे. तर तोपर्यंत बाय सर्वांना. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि त्या बर्फाच्या तुकड्यात हे बघू शकता, आपल्याला ही ऑर्डर होती ढोकळा प्रेमिकची, ते पण पॅक करून घेतलेलं आहे. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.